क्या है? साहब को मिलने का था। क्यों? ऐसे ही मिलने का। आपको साहब ने बुलाया है क्या? नहीं बुलाया नहीं है, फिर भी मिलने का है। साहेब गाडी काढू? नावाने साहेब निघायचं ना? हो तू एक काम कर, तू जरा पुढे हो, मी तासाभरात येतो, शॉट रेडी करून ठेवायला सांग. तुम्हीच सांगा ना सर फोन करून. तू मला शहाणपणा शिकवू नकोस, मी सांगितलेलं काम कर जा. मी थांबतो सर. तू सांगितलेलं काम कर, निघ आता. जातो जातो. नहीं चल. कौन है ये तेरा गाँव वाला? नहीं मालूम नहीं है साहब. बात करके नहीं बैठने का, लात मार के भगाने का. इथे कौन रहता? कौन रहते इधर? मालूम नहीं साहब. क्या मालूम नहीं? मेरा बाप रहता है, मालूम है ना? पगार कौन देता है? मालूम नहीं. वडील रहता था माझे, स्ट्रगलर. आजा. चलो जा. ऐसे लोग बहुत लोग आते हैं. जाओ जाओ. मॅडम तुम्ही आमका मीटिंगसाठी बोलवलं तेव्हा काहीतरी गुड न्यूज सांगणार होतात ना, पहिली गुड न्यूज सांगा बघू. हा हा नाही पहिली गुड न्यूज सांगा. अहो हो मी गुड न्यूजच सांगते परशुराम, पण त्यासाठी नचिकेतनी इथे असणं गरजेचं आहे आणि तो अजून आलेला नाहीये. तो कुठे गेलाय? हा नचिकेत साहेब ना कैसे तरी बाहेर गेले होत. नाही कैसे तरी येताना दिसले ना माका. तू काय माहिती को मी सांगते तुमका. बस काय बोलताय तुम्ही, जरा कळेल असं बोला. हा तेच सांगते ना तुमका. परशुराम किती वर्ष झाली हो तुम्ही या ऑफिस मध्ये काम करताय? 5-7 वर्ष झाली असतील. मग तुम्हाला अजूनपर्यंत तुमची भाषा नाही सुधारता आली? असं काय करतात मॅडम, माझी मातृभाषा आहे ना ती. बरं ते जाऊ देत. जाऊ दे कसं, मातृभाषा कशी जाऊ दे मॅडम. गुड न्यूज सांगू का? हा सांगा सांगा सांगा. हा एक अत्यंत चांगली बातमी अशी आहे. चांगली बातमी, गुड न्यूज. गुड मॉर्निंग एव्हरीबडी, गुड मॉर्निंग. काय आहे चांगली बातमी? परशुराम ऑफिस किती वाजता सुरू होतं आपलं आणि आता किती वाजलेत? 1 मिनिट मी सांगतो. त्यांच्या घड्याळ 11:03 आणि 13.5 म्हणजे रोजच्या मीटिंगसाठी येण्यासाठी मला बरोबर 3 मिनिट आणि 13.5 लेट झाले. म्हणजे माझे 3:13 वाजलेले आहेत. आता मी बोलू. एक अत्यंत चांगली बातमी अशी आहे की आपण नवलनगरच्या पोटनिवडणुकीचं जे न्यूज कव्हरेज केलं होतं ना, माहितीये त्यावेळी एका उमेदवाराचे काही गुंड मतदारांना धमक्या देऊन पळून लावत होते. ते दृश्य आपण ऑन द स्पॉट टिपलं आणि दाखवलं. पुढे काय? त्याची बातमी अशी आहे की त्याबद्दल आपल्याला या वर्षीचं बेस्ट न्यूज कव्हरेज अवॉर्ड मिळालंय. तुम्हा सर्वांचं हार्दिक अभिनंदन. मॅडम तुमचं पण अभिनंदन. थँक्यू व्हेरी मच. आणखीन एका व्यक्तीचं विशेष कौतुक करायचंय. कोणाचं? नचिकेतचं. कारण या पोटनिवडणुकीचं संपूर्ण कव्हरेज नचिकेतनी एकट्याने हँडल केलं होतं. आज दिल्लीहून जो फोन आला होता ना सकाळी, त्याच्यामध्ये त्याच्या नावाचा खास उल्लेख केला गेला. असं नाही? कॉंग्रॅच्युलेशन नचिकेत. थँक्यू. वी आर रिअली प्राऊड ऑफ यू. थँक्यू. अभिनंदन. थँक्यू. थँक्स. तर का एवढी मोठी गुड न्यूज आणि सेलिब्रेशन आहे? सेलिब्रेशन असेलच, तू पार्टी नंतर देशीलच, पण सध्या हे पेढे. पेढे घेवा. पेढे थँक्यू. घेवा. तुम्ही पण घेवा. एकच हा, 2 घेऊची सवय होती का? परशुराम चला आता आपण कामाकडे वळूया. श्रुती तू आणि प्रतीक्षा आज माटुंग्याला जो संगीत समारोह होणार आहे ना, त्याला तुम्ही दोघी जणी जाऊन ते कव्हर करा. एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला फक्त न्यूज कव्हरेज नकोय. किमान 15 मिनिटाचा कार्यक्रम आपल्या हातात पडला पाहिजे. खूप महत्वाचा कार्यक्रम आहे तो. आज खूप दिवसांनी भीमसेनजी गाणार आहेत. अहो पण मॅडम त्यासाठी आयोजकांची परवानगी लागतली. अहो परशुराम ते रोजच आहे आपल्यासाठी, नवीन आहे का? त्याची व्यवस्था करते ना मी. तुम्हालाही एक काम आहे. 4 वाजता गृहमंत्र्यांची मुलाखत घ्यायची आहे. पत्रकार परिषद त्यांनी बोलवलेली. ते साताऱ्याला आता दंगलींचं सगळं प्रकरण झालं ना, त्याबद्दल त्याची व्यवस्था मी करते सगळी. अजून कोणाचं काही काम राहिलंय? ऑल राईट. हां मी आज दुपारनंतर ऑफिसमध्ये नाही आहे, त्याच्यामुळे तुमचं कोणाचं जर काही काम असलं तर यू कॅन कॉल मी ऑन माय सेल. तुम्ही निघू शकता. धनाजींना द्या. त्यासाठी घेऊन चालले. नचिकेत कॉंग्रॅट्स वन्स अगेन. ऑल द बेस्ट.
या प्लीज कनेक्ट मी टू द दिल्ली ऑफिस. आय वॉन्ट टू टॉक टू मिस्टर कौशिक. हॅलो जाई मॅडम, काय कुठे भटकताय तुम्ही? मी घरी फोन केला होता पण घरी तुझा काही पत्ताच नव्हता. हो म्हणून आता मोबाईलवर फोन केला मी. हां अगं काम म्हणजे बाबांचा फोन आला होता तुझ्या, त्यांचा एक निरोप द्यायचा होता तुला. चालेल पण का ग, काही खास कामात आहेस का? बरं ठीक आहे, नंतर फोन कर मग. हां आले आले. कोण आता आहे? तन्नू काय रे असं करतोस? तुझ्याकडे असते ना रे किल्ली, कशाला मग दरवेळी मला उठायला लावतोस? मावशी, अरे तू इथे? अगं तुझा फोन आला तेव्हा आम्ही दारातच होतो, म्हणून मी मुद्दा म्हटलं रेंज येत नाही, 5 मिनिटांनी बोल. बस. आज काय सकाळपासून मावशीशिवाय कोणी भेटलं नाहीये का? काय ग मावशी? आई बेगडिश केलीस ना? ह्याला बरोबर वास आला बघ. दाराच्या बाहेरच आला मला वास. आम्ही आलो ना तेव्हाचा कुत्र्यासारखा हुंगत होता. कुत्रा काय बोलतोय? ए हावरट. हे मला खूप भूक लागली आहे ग, मला पण खायला दे आणि हिला पण दे खायला. मला का? म्हणजे माझ्या नावावर खपवणारेस तू? उगीच काहीतरी चाललेलं असतं तुझा हावरट नुसता. ठीक आहे, तू मावशीला भेटत बस. आई चल ना आपण तर खाऊन घेऊया. अरे हो खायचंय पण 2 मिनिटांनी. जाई अगं बरं झालं तू इथे आलीस. मी तुला फोन केला होता हेच सांगायला. तुझ्या बाबांचा फोन आला होता, त्यांनी तुला एक निरोप द्यायला सांगितलंय. काय? काही नाही, ते मला म्हणाले की तुझ्या अकाउंटमध्ये त्यांनी 10,000 रुपये ट्रान्सफर केलेत ना, त्याची फक्त आठवण करून दे म्हणून. अगं त्याबद्दल सांगितलं त्यांनी मला, सकाळी फोन येऊन गेला त्यांचा. पण मी त्यांना 1 महिन्याची सुट्टी काढून इकडे यायला सांगितलं होतं. त्याबद्दल काही नसतीलच ना बोलले ते? एरवी माझ्याविषयी ढीगभर बोलतील, मला ढीगभर पैसे पाठवतील, पण तेवढ्याने सगळं मिळतं का? नाही मिळत. अगं आज तुझ्याकडे प्रत्येक गोष्ट आहे ज्याचा आम्हाला हेवा वाटावा. स्वतःचा मोबाईल, स्वतःचं वाहन, महागडे कपडे, शूज आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वातंत्र्य. वागण्या चालण्याचं संपूर्ण स्वातंत्र्य. अजून काय हवंय तुला? तनू नाही म्हणजे तुला खरंच असं वाटतं? तू मूर्ख आहे ग मावशी. त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस. ज्याच्याकडे जे असतं ना त्याची किंमत नसते त्याला. मलाही हेच म्हणायचं. हो पण तुला हे कळत नाहीये की पैशांपेक्षा, मटेरियलिस्टिक गोष्टींपेक्षा महत्वाची असतात ती माणसं, त्यांचा सहवास, माणसांचं प्रेम. अगं जाई पण तुझ्या बाबांचं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे हे बघ, म्हणूनच तर ते. असेल पण त्याहीपेक्षा त्यांना जास्त महत्वाचं वाटतं ते त्यांचं काम. म्हणून तर वर्षानुवर्ष त्यांना 4-8 दिवस सुद्धा सुट्टी घेऊन येता येत नाही. ते नेहमी मुंबईत येतात, ते फक्त कामासाठी येतात, माझ्यासाठी म्हणून कधीच येत नाहीत ते. जाई एक गोष्ट लक्षात घे, आज तुझ्या बाबांचं करिअर इतक्या महत्वाच्या स्टेजला आहे आणि तरी सुद्धा. असेल पण त्या करिअर पुढे त्यांची मुलगी, तिच्यासाठी वेळ काढणं, तिच्या मनाचा विचार करणं, या सगळ्या गोष्टी दुय्यम, सेकंडरी. मला कळतं ग सगळं मावशी. मी काय लहान नाही आता. माझ्या बाबांना वाटतं भरपूर पैसे पाठवणं म्हणजेच भरपूर प्रेम करणं. तू आता जरा मला बोलू देशील का? नाही म्हणजे मी मगाचपासून तुला काहीतरी सांगायचा प्रयत्न करतेय पण तू माझं ऐकतच नाहीयेस. ऐक तर जरा. बाबांचा फोन हे सांगायला आला होता की ते उद्या मुंबईत येत आहेत. काय? हो हा म्हणजे कामासाठीच येत आहेत पण चांगले 8 दिवस राहणार आहेत. अगं मग हे आधी का नाही सांगितलं? पैसे पाठवले ते सांगायच्या आधी सांगायला हवं होतं. पण तू मला बोलू तरी दिलंस का? मगाचपासून आपल्या बाबांना नावं ठेवतेस. मला तर असे पैसे देणारे बाबा आवडले असते. रादर कसेही असलेले बाबा आवडले असते. मला वाटतं भूक लागल्यामुळे बहुतेक तुम्हा दोघांची डोकी फिरली आहेत. चला उठा, खाऊन घ्या लवकर. चल चल तनू. अरे सॉरी. ही काय पद्धत आहे? आणि मग ही काय पद्धत आहे? अकेले अकेले खरं का अजून कोणी येणार होतं?
आय मीन मित्र मैत्रिणी कोणीच नाही. अरे तू एकटाच दिसलास. अरे मला वाटलं की जाऊन कंपनी द्यावी, बसावं, बोलावं, म्हणून आलो. सँडविच मागवू का? नकोय. का? नकोय. अरे खा ना. मला नकोय ना. बरं ठीक आहे, मी मागवतो, तू बिल भर. अरे वेटर, ओए हाँ एक सैंडविच और एक कोल्ड ड्रिंक भी इसके लिए. मला नकोय कोल्ड ड्रिंक. ए माझ्या बापाच्यानं पण जमणार नाही एवढा मस्का मारणं. हा म्हणजे माझ्या बापाला जमेल एक वेळ, पण मला जमणार नाही. वडिलांविषयी असं बोलणं बरं नाही. वडिलांविषयी असं बोलणं बरं नाही का? बापाला बाप म्हटलं तर काय बिघडलं? तुला वडील आहेत ना, म्हणून तुला त्यांची किंमत नाहीये. ए घोचू. तन्वीर. तन्वीर नाव आहे माझं. हा तेच ते. आईला काय किंमत द्यायची रे बापाला? तो देतोय का आपल्याला किंमत? नाही. काय अपेक्षा आहे तुझी? काय अपेक्षा असते एका पोराची आपल्या बापाकडून? मी तुझ्याबद्दल विचारतोय. अरे व्हेरी सिंपल यार, पाहिजे तेवढा पॉकेट मनी मिळावा बस. पण माझा बाप कंजूस, एक नंबरचा मक्खी चूस. अरे 1000 रुपये दिले ना तरी पण त्याच्या पैशाचा हिशोब मागतो. भंकस. तुझा बाप काय करतो? मला वडील नाहीये. अरे मग एवढा थोबडा काय लटकवतोस? काय? अरे अच्छा आहे ना, आझाद पंछी. अरे कोणाचं बॉसिंग नाही, कोणी कोणाला प्रश्न विचारायला नाही, फर्स्ट क्लास लाईफ. आई आहे मला ओरडायला. आईचा ओरडा खायला आवडतो तुला? चुकीचं वागल्यानंतर कोणी ओरडायला नको का? अरे घोचू, आता काय लहान आहेस का तू? आईपेक्षा तरी नक्कीच लहान आहे. अरे तसा तर नेहमीच राहणार आहेस. अच्छा, म्हणजे तू तुझ्या आईवडिलांपेक्षा मोठा आहेस का? मोठेपणा पैशात नसतो आणि मला पैशाने मोठं व्हायचं आहे. ते मी होणार आज ना उद्या, बाय हुक और क्रूक. तुझी आई काय करते? CWW चॅनलमध्ये CEO आहे. तीच माझी आई आणि तीच माझे वडील आहे. गुड गुड. सँडविच नाही आणलं अजून. ए वेटर, तुला कधीपासून सांगितलं सँडविच आणायला? सँडविच नाही आणतात. आणि कोल्ड्रिंक पण मागवलेलं होतं. हो ग अक्षता मावशी, हेच सांगतोय ना. माझ्या मैत्रिणींना रिहर्सलला 2 मुलं कमी पडत होती, म्हणून मला ते ओढून घेऊन गेल्या. हो, मी त्यांना सांगितलं की माझा आणि नाचाचा काही संबंध नाहीये म्हणून. तर म्हणे तुला भरतनाट्यम करायला सांगत नाहीये, फोक डान्स आहे. हो हा, म्हणजे आता रिहर्सलच्या वेळेस बघू, जमलं तर ठीक आहे. ते 4-5 मुलींच्या पायावर असा पाय देईन ना की कळवळल्या पाहिजे. बास आता 15 मिनिटं झाली. STD वर बोलताय तुम्ही. किती वेळ बोलतोस तिच्याशी? नाही ग, काय नाही. काय ठेव आता फोन, ठेव. काय नाही, आई ओरडते. काय? हो सांगतो. अक्षता मावशी म्हणते की फोन तिने केलाय, पैसे तुला भरावे लागणार नाहीये, तेव्हा तू काळजी करू नकोस. तिला सांग जादा शहाणपणा करू नकोस. आई म्हणते. हो कळलं ना आई? काय रे, चल जेवायला चल. आणि आता काय म्हणत काय होती अक्षता मावशी? काय नाही, म्हणाली आईला सांग चिडचिड करू नकोस, BP वाढतं चिडचिड केल्याने, चिडचिड करू नये. कळलं? तनू, मी ऐकलं तू काय बोलत होतास अक्षता मावशीशी. ते नाही, माझं काय म्हणणं आहे, हे डान्स कॉम्पिटिशन वगैरे सगळं ठीक आहे, पण आता हळूहळू अभ्यासाकडे लक्ष द्यायला पाहिजे ना. नाही म्हणजे आता परीक्षा आली आहे 4 महिन्यांवर. आई सुद्धा मला काल तेच म्हणत होती की एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज कराव्यात, सगळेच करतात कॉलेजमध्ये, पण म्हणून अभ्यासाकडे दुर्लक्ष होता कामा नये ना बाळा. हो
आणि मग होतं काय की आपला बराचसा वेळ नाटकं सिनेमा बघण्यात जातो. एवढ्यातल्या एवढ्यात काही गोष्ट नाही ऐकली मी कुठल्या सिनेमाची. बघितलास की नाही? नाही बघितलं. नाही बघितलास? असं कसं काय? आई, तुझा योगावर विश्वास आहे का ग? का रे? तरी सुद्धा काय नाही आपलं. काय झालंय तन्वी? काय नाही का, तो शैलू अंकलचा मुलगा आहे ना, तो आज मला परत भेटला होता, दर्शन. मग काय नाही, आपल्याला कधीच न भेटलेली माणसं अशी अचानक वारंवार भेटायला लागली म्हणजे योगायोगच म्हणायला हवा नाही का? पण काय म्हणत काय होता तो काही बडबड. त्याच्या प्रत्येक शब्दात स्वार्थी, घमेंडी, माज. म्हणजे एकाच वाक्यात सांगायचं झालं तर श्रीमंत बापाचा मुलगा हेच मी सांगू शकतो. तनू, मला विचारशील तर तू तो कोण तो दर्शन आणि ते तुझे शैलू अंकल या दोघांच्याही नादी लागू नकोस. कार्तिक खरं आहे तुझं. साई पण मला हेच सांगा, तेच करायला हवं. गुड. चल तू जरा पानं घे, मी आलेच तोपर्यंत. ऐक, पाय माझं काही खरं नाही बाबा. सांगत होते मी तनूला नको सकाळी सकाळी जाऊ फिरायला, की घाई होते ना माझी. ऐक देवा, आता कोण आहे? सकाळ, मला वेळ नाहीये, मी घरात नाही आता. मी नाही आता फोन घेणार. मोबाईल कुठे? हां आहे. अरे देवा, फार बाबा वर खाली करून करून ना. चला चला, उशीर झालाय. आले रे बाबा. बोलायचं नसतं तर फोन कशाला करतात घाईच्या वेळी? ऐक ग, बंद आहे सगळं. चला बॅग. ताई, हाय. सरप्राईज. अगं शिंगे, तू